रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला आल्या। प्रांजल खेवलकरांचे वकील सुद्धा रोहिणी खडसे यांच्यासोबत आयुक्तांच्या भेटीला आले। ही दृश्य आपण आता त्याची पाहणार आहोत। रोहिणी खडसे या पोलीस आयुक्तांच्या भेटीला आलेले आहेत। प्रांजल खेवलकरांचे वकील ठोंबरे हे सुद्धा आता त्यांच्यासोबत इथे असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, इथे रोहिणी खडसे आलेले आहेत, जे वकील आहेत खेवलकरांचे ते सुद्धा पोहोचलेत। काय नेमका पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटी दरम्यान घडले? रोहिणी खडसे आणि विजय ठोंबरे यांना पुणे पोलिसांवर काही आक्षेप आहेत, कारण त्यांचे जे पती आहेत प्रांजल खेवलकर हे पोलीस कस्टडीत असताना त्यांचा आयफोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे। मात्र या आयफोन आणि लॅपटॉपचा जो पासवर्ड आहे तो जळगावमधल्या एका आमदाराकडे असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि हे लीक कोणी केले याची विचारणा करण्यासाठी आणि तसा अर्ज घेऊन हे दोघे जण आलेले आहेत। खरं तर 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे। मात्र यावरती सगळे आक्षेप जे आहेत ते पोलिसांवर सातत्याने खडसे कुटुंबियाकडून घेण्यात येत आहेत। हा सगळा बनावट दावा असल्याचं म्हटलं जाते आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी आजची ही सगळी कारवाई जी आहे या आमदाराकडे पासवर्ड कसा गेला आणि हे कुणी दिला यावर कारवाई काय करणार याचा विचारणा करायला जे आहेत ते पोलीस आयुक्त कार्यालयात आता या रोहिणी खडसे स्वतः आणि त्यांचे वकील जे आहेत ॲडव्होकेट विजय ठोंबरे आलेत, ते आता पोलीस आयुक्तासोबत या बाबतीत सगळी चर्चा करत आहेत। अगदी, त्याच्यामुळे आता नेमकं काय या चर्चेदरम्यान घडतं याचे तपशील पुन्हा तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।